धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः. धर्माचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनाच वेगवेगळ्या कल्पना येत आहेत, सुचत आहेत आणि आता धर्मरक्षणाची नितांत गरज आहे. पण कसं करणार? हे काठावर बसून नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा आम्ही एक छोटीशी संघटना तयार केली आहे. त्याचं नाव सुगम वेलफेअर फोरम. त्याला सुगम कुटीर असंही म्हणतात. सुगम म्हणजे सोपं. जे कठीण आहे जगामध्ये ते सोपं करणं. आणि आता सगळ्यात मोठं महत् कठीण काय आहे? धर्माचं रक्षण. हे धर्म लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांना समजावं, त्याचा खरा निजबोध कळावा आणि या संपूर्ण जगाला एक मोठं कुटुंब, वसुधैव कुटुंबकम हे मानून आपण मानवतेसाठी काही कॉन्क्रीट करावं म्हणून काही माझे मित्राधिक या समविचारी लोकांचं एक सुंदर संघटन म्हणजे सुगम. या सुगमच्या माध्यमातून अनेक धर्मरक्षणाचं काम करतोय. आता जवळपास 5 वर्षापासून आपण अनेक शिबिरे घेतलेली आहेत. आतापर्यंत जवळपास 4,500 जास्त विद्यार्थी आपल्या हाताखालून तयार होऊन गेलेले आहेत. अनेक ठिकाणी आपली शिबिरं होत आहेत. वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये आपण मार्गदर्शनपर प्रबोधन करतो. वेगवेगळी प्रवचनं होत आहेत. भगवद्गीता, रामायण, महाभारत अगदी तरुण मुलांना समजेल असं, लहान मुलांना कळेल असं आणि आवडेल असं वेगवेगळ्या धार्मिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रीय उपक्रम आपण करतो. या सगळ्यासाठी गरज आहे ते म्हणजे संघटनाचं, लोकसंग्रहाचं. आणि हे सहज होईलच, कारण हे कार्य आपलं नाही, हे कार्य नारायणाचं. आपण सगळ्यांनी मिळून हे कार्य मोठं करायचं आहे. आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आता सुगम वाणी नावाचं एक आपण चॅनल सुरू करतो. या सुगम वाणीमधून अनेक समाज प्रबोधनपर, राष्ट्र प्रबोधनपर आणि धर्म जागृतीपर कार्यक्रम आपल्यापर्यंत येतील. यामध्ये कोणाच्या इंटरव्ह्यूज असतील, आत्ता येऊन घडणाऱ्या सणावारांच्या पूजा अधिक असतील, वेगवेगळ्या मेसेजेस असतील किंवा अगदीच साधं सोपं म्हणजे एखादी गोष्ट असेल ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न. अवश्य तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करावा, लाईक करावं आणि या उदात्त कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. जय श्रीराम.